तुम्ही तेच तर म्हणत होते मग. मी पाहिलं काकून करताना. मोस्ट चुली बनून झालेल्या आहे. सगळ्यांची चूल दाखव. मी आता रांगोळी काढत आहे. रांगोळीचा टच आवडते. I hope you all are doing absolutely amazing. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनादर व्लॉग मध्ये, अनादर वेडिंग व्लॉग मध्ये. सो तुम्ही कालचा जो व्लॉग आहे तो बघितलेलाच असेल, महाशिवरात्री अँड ऑल. आणि आजचा जो व्लॉग आहे माझा, आजचा जो व्लॉग आहे, आज आम्ही घालणार आहे चुली घरी. म्हणजे महाराष्ट्रातला हा एक रिच्युअल आहे जो इकडे बघायला मिळतो. चुली घालणार आहे आज आम्ही, अक्षता बनवणार आहे. लग्नाचे रिच्युअल स्टार्टेड फ्रॉम टुडे. सो आम्ही खूप 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 जास्त एक्सायटेड आहोत. आज महाशिवरात्रीची बारस होती. आज आम्ही सकाळी बारस वगैरे सोडली. आता दुपारपासून आमचे लग्नाचे जे रिच्युअल्स आहेत ते पुन्हा आम्ही स्टार्ट करणार आहोत. ज्या आहे अक्षता बनवण्याची जी प्रिपरेशन आहे ते तुम्हाला BTS तर मी दाखवतेच आणि आफ्टर पण दाखवते की कसं आहे म्हणून. प्लस त्याच्यानंतर ज्या आहे चुली वगैरे घालतात, ही जी रिच्युअल आहे हे महाराष्ट्रातच बघायला मिळते. तर हा जो रिच्युअल आहे हा का बरं सेलिब्रेट केला जाते, म्हणजे लग्नाच्या आधी, हे सगळं तुम्हाला चुली घालताना मी सांगेल. सो स्टे ट्यून टिल द एंड. खूप जास्ती एक्साइटमेंट, खूप जास्त मस्ती, खूप जास्त मजा ड्युरिंग वेडिंग प्रिपरेशन. सो स्टे ट्यून. तर आम्ही छोट्या छोट्या ज्या सगळ्या क्लिप्स आहेत त्या आम्ही अटॅच करणार आहे. तर पहिले आम्ही स्टार्ट करणार आहोत फ्रॉम डेकोरेशन्स. तर संध्याकाळी आमचं पूर्ण डेकोरेशन सुरू आहे. आता लाइटिंग्स वगैरे लावून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. बघा, म्हणजे इतका सगळा मेस आणि इतकी इतकी जास्ती ब्युटिफुल लाइटिंग्स लावून झालेली आहे. अजून पण जे आहे ना, हा तो जस्ट BTS आहे. ज्यावेळेस पूर्ण कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला फायनल लुक दाखवू. एक BTS पण मी शूट करून घेत आहे. आमची अक्षदाची प्रिपरेशन सुरू आहे. अक्षदाचा व्हिडिओ बनवायचा आहे. इतके सगळे डेकोरेशनचे जे सामान आहे ठेवलेले आहे. नवरीबाई रेडी होत आहे. हो करत ही मुलगी आहे, दिसत आहे हिचं तोंड तुम्हाला. नवरीची लहान बहीण आहे ही, मी मोठी आहे. आणि ती करत आहे डेकोरेशन. मी पण करणार आहे. आता चुली वगैरे घालायचे आहे ते मी पण करणार आहे. आम्ही आमचे कामं वाटून घेतलेले आहे. सो तुम्ही आता BTS बघितलेला आहे. आता तुम्ही फायनल लुक बघून घ्या. आम्ही जे आहे अक्षदांची जी प्रिपरेशन करणार आहे त्याचा जो फुल्ली डेकोरेटेड जो लुक आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. एकदम क्लोज तुम्हाला दाखवते. आणि म्हणजे खूप ॲक्च्युअलमध्ये यार खूप सगळ्या गोष्टींसाठी खूप 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 जास्ती मेहनत हवी असते. विठ्ठल रुक्मिणीला खूप सुंदर असं बसवलेलं आहे, सजवलेलं आहे. 4 कलरच्या आम्हाला अक्षदा बनवायच्या आहेत. आम्ही त्याचे पूर्ण प्रिपरेशन केलं आहे. आम्ही म्हणजे अप्पूनी, माझी छोटी बहीण आणि वरवंटा पाटा पण सजवलेला आहे. याच्यावर आम्हाला डाळ बारीक करून त्याच्या वड्या वगैरे बनवायच्या आहे. सो ऑल क्रेडिट गोज टू हर. जर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल डेकोरेशनचं देऊ शकता. म्हणजे माझं नाव घेऊन तुम्हाला काही डिस्काउंट वगैरे मिळून जाईल. आता आमचे जे आहे ना फायनल टचअप सुरू आहे आमचा. याच्यात पहिले आम्ही अक्षत वगैरे टाकायचं होतं कलरवाल्या. त्या अक्षत काकू टचअप करत आहे. का काढत आहे का तिला काकू? स्वस्तिक काढत आहे. तुम्ही तेच तर म्हणत होते मग.
घ्यायची? मामीचा ऑरेंज आहे, काकूचा रेड आहे. मामी पूर्ण हातात घ्या आंदोलन. हा, हे अशा घ्यायच्या. फक्त ठेव आणि मी सांगेन तेवढं सांगत आहे. 1 2 3 घे. काढ. काकू अक्षदीकडे पहा. तिकडे का मामी? तर आता आमच्या ना अक्षता बनवून झालेल्या आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आज चुली पण घालायची. आता आम्ही चुली पण घालणार आहोत. हे जे अशी आहे ना दगडासारखी माती आहे मला माहित नाही अजून जास्त आसट करावी लागते म्हणून. हा, नरम करावी लागते म्हणून. तर मी हे अशी भिजवून ठेवली. आता पाणी टाकून आम्ही याला चुली बनेल एवढे आम्ही नरम करू. काका जळून घे. काकू सांगतो चुली काऊन घालते सांगा अनु. आता नवीन पद्धतीनुसार गॅस आलाय ना. गॅसवर पहिले कसं नवीन लक्ष्मी घरातून जाणार, म्हणजे जर गेली तर घरातून लक्ष्मी जाणार आणि सून जर आली तर घरात लक्ष्मी येते. जशी आपली सून आली म्हणून चुली घालतात. आता गॅस आहे ना. पण चुली मोस्ट चुली बनवून झालेल्या आहे. सगळ्यांची चूल दाखवूया. चांगला चुली पण आम्ही तिथे गेलो भाजी बनवणार आहे. भाजी बनायचं. भाजी भात आम्हाला आता आठवते अशी ताटवाटी द्या का साऱ्या मोहल्ल्यातल्या लोकांना चुलीवर स्वयंपाक करा मी इथं ताटवाटी ते करा. हो, एकदम बरोबर. मोठी ताटवाटी चुलीवरचं प्रत्येकाच्या घरी जाण्यापेक्षा. कारण त्याच्यावर संपले आता. शनिवारपर्यंत वेळ आहे. मग रविवारपासून प्रोग्राम. नवरा बायकोची करून आपण बढिया चुलीवरचं स्वयंपाक. खूप इच्छा आहे आई करणं, आई चूल मांडणं. किंवा लग्नाच्या घाईमध्ये लग्नाची कामं करून एवढंच हे करतो म्हणजे थकून गेली मी तेवढं करून. 5 चुलीपैकी पहिली चूल रेडी झाली. तुम्ही किती सुंदर. पहिली चूल रेडी. मामीची पण दुसरी रेडी झाली आहे. मामीची पण तिसरी इन्फ्लुएन्सरची ही माझी चूल. आता ह्या 5 चुली आम्ही बनवलेल्या आहे. आता आम्ही याच्यावर 5 प्रकारच्या भाज्या बनवल्या. आता बनवलं असेल तर तुमच्या नातीसाठी बनवलं. भांडे धुने वाल्या बाया. आता आमचा चुली घालण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही चुली घातलेले आहे. खेळभांडुले बनवून दिले काकूनी हदिरासाठी. आता आम्हाला बनवायचे आहे वड्या. वड्याचं जे वाटण आहे ते वाटणं सुरू आहे. डेकोरेशन सुरू आहे. आम्ही वड्या घालणारे बसून आहे. आता आम्ही जो वड्या आहे ना, किती सुंदर डाळ आहे. येल्लो येल्लो. काकूची इच्छा होती वाटण वरवंट्या पाट्यावर वाटायची. इच्छा होती कारण त्याचा जो टेस्ट आहे ना, तो टेस्ट खूपच छान लागते. तर आम्ही आता वड्या घालणार आहोत. हे पहा इथं डेकोरेशन झालेले आहे. मामी वहिनी वड्या घालत आहे. आता मी पण घालू लागेल.
घेता. बसा ना एका बर्गर चंदा का ताटा बारीक त्याच्याही चांगले सो दिस इज दुल्हन. बघा दुल्हन. साडी घाल ना मी घेतली चुलीवरचं जेवण नाही वाटी वेगळ्या वाटते ना. तर आमच्या वड्या पण घालून झालेल्या आहे, चुली पण घालून झालेले आहे. जे आहे आजचे 70% कामं झालेली आहे. आता 1-2 काम बाकी आहे. लास्ट जो आहे वरणा दळायचा आहे, तर त्याची जी प्रिपरेशन आहे ती सुरू आहे. चला मी तुम्हाला दाखवते. करत आहे तुम्ही लोक करत आहे जातो. जातं फिक्स करून कशासाठी करत आहे? पोरं किती कामाची राहते बा. काही नाही होत ना काकू, तो टाईट झालं पाहिजे फक्त. आणि वरण दळायसाठी आता प्रिपरेशन सुरू आहे. याचं काहीतरी घ्या. वाव किती छान दिसत आहे. खरंच छान दिसत. गहू ठेवायचे थोडेसे पाणी. 2-3 दिघे तोडून या वरणाचं मग नंतर काय करते? काय करतो आपण वरण दळून? जुन्या काळात जात्यावर दळायचं ना. झाले का तुमच्याकडनं एवढं तरी नशिबात होतं माझ्या. हो जवळून फोटो घेऊन घ्यायचं. तांदूळ ठेवले. हे पाहिजे याने दळताना लावून दे. आपल्याला हाताही थोडं कोणतंही म्हणा. कुठून काढले का? तू टाकून गहू टाक. मग तू कोणतं सीन करायचं? अरे तिला तुझा हात आहे पण काय कोणतंही म्हणा. बहिणीचा मान कोणतं काय मांडी येल्या दारी खेळवाराच्या आम्हाला पोसा मग तुम्ही आम्ही नाही आम्ही एवढं नाही करू शकत ना बाई. अगेन हॅलो. आजचा जो आहे लास्ट शॉट, टुडेज लास्ट अँड बेस्ट शॉट म्हणजे आता आहे केळवण. म्हणजे माझ्याकडून आहे केळवण. माझ्याकडून म्हणजे प्रतीक्षाला माझ्या घरी यायला वेळ नाही मिळाला मुंबईला, आणि नागपूरला मी होती नाही, आणि आता आली तर म्हणजे पूर्ण वन बाय वन प्रत्येक दिवस खूप जास्ती बिझी आहे तिचा आणि माझाही, म्हणून मला काही करायला वेळ मिळाला नाही. बट आता संध्याकाळी थोडासा वेळ मिळाला तर आम्ही म्हटलं की आम्ही आता पहिले
केळवण करून घेऊ तिचं. आज आम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंपाक वगैरे केला. मी तुम्हाला BTS दाखवलाच आहे की आम्ही स्वयंपाक वगैरे कसा मिळून केला ते. आणि आता आम्ही तिचं जे आहे केळवणाची पूर्ण तयारी करत आहोत. सो आज काय स्पेशल आहे तुम्हाला डेकोरेशन दाखवून देते. आम्ही डेकोरेशन वगैरे कसं करत आहोत. म्हणजे आम्हाला सगळ्या गोष्टी एका याच्यात कव्हर करायच्या होत्या. दॅट्स वाय आज म्हणजे आजचा जो आहे आज खूप सगळे कॉन्टेंट शूट करण्यासाठी होतं. दॅट्स वाय मी सगळे कॉन्टेंट शूट केले. आणि उद्या मग मी जाणार आहे सासरी. आहे गाजराचा हलवा. हलव्याची प्रिपरेशन सुरू आहे बघा. दोघी मावशी लेकी. अधिरा तू काय बनवत आहे का? हा, मावशी हलवा बनवत आहे तिची आणि मी कंदाच्या पुऱ्या बनवत आहे. हे आहे आमचा केळवणाचा BTS जो संध्याकाळी आम्ही केळवण करणार आहोत ना, त्याची पूर्ण पूर्व तयारी आहे ही. तर आमचं केळवणचं जे डेकोरेशन आहे ते सुरू आहे. BTS म्हणजे मी पण करू लागणारच आहे. बट आता हीच दिसत आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी करताना, तर काइंडली फोकस. सो आता अधिरा आणि तिची मावशी या दोघीजणी मिळून करत आहे डेकोरेशन. तर मी तुम्हाला फायनलचे डेकोरेशन आहे ते दाखवेल. ते बघा आमचा जो फायनल टचअप आहे. बरोबर झालं का ग? तिची मावशी कामं करते हे बिघडवून ठेवते. आता आपण डेकोरेशन वाले डिस्कशन करू. कोणी कोणाला रागवणार नाही. मी काय म्हणत आहे हे असं कसं वाटत आहे हे. आणि आता आपण इथे रेड वाली घेऊ. अधिरा हे इकडच्या साईडने घे अशी. ओके. फुल कुठे आहे मला देऊन थांब थोडीशी. इथलेच घे ना. अगं तुझ्या समोर तर कर बाई. आमच्या काकूशिवाय आमचे काम पूर्ण होत नाही. फायनल टचअप साठी आम्ही काकूला बोलवतो. जेव्हा आम्ही दुपारी माहितीये का हे बनवलं होतं. का बनवलं होतं आपण? नाही ना ग, डेकोरेशन केलं. अक्षता जेव्हा आम्ही बनवलं ना त्यावेळेस आम्ही डेकोरेशन केलं होतं. पण मग नंतर काकू आले. आम्ही म्हणलं थोडंसं पहा, अशी छोटीशी बारीकशी जी गोष्ट करते ती आमच्या डोळ्यातून सुटून जाते. हे करायला पाहिजे. तर ते मग काकू करून देते. तर आम्ही स्वस्तिक नव्हतं काढलं, तर मग काकून काढून दिलं. आज तुम्ही व्हिडिओ मागे जाऊन पहा, स्वस्तिकच काढलाय. रांगोळी काढायला लागते. मी आता रांगोळी काढत आहे. रांगोळीचा टचअप सुरू आहे माझ्यावाला. काकून डेकोरेशन केलेलं आहे. माझ्या रांगोळीचा नंबर होता. सो आय एम डुईंग दिस अँड द प्रोग्रेस इज गोइंग ऑन. असं वाटतं थोडंसं अजून काही, थोडंसं अजून काही, थोडंसं अजून काही असं करता करता एवढी सुंदर झाली आमची रांगोळी. प्रतीक्षाचे केळवण. तर प्रतीक्षाच्या केळवणाची पूर्ण तयारी झालेली आहे. अप्पू जेवण घेऊन आलेली आहे. जेवणात आम्ही काय काय मेन्यू बनवले हे तुम्हाला दाखवते. 2 गोड बनवलेलं आहे. तिला गोड बिलकुल आवडत नाही, बट आम्ही 2 गोड बनवलेलं आहे. गाजरचा हलवा आहे, कंदाची पुरी आहे, भाजी, पोळी, वरण, भात, कढी, एवढं सगळं आम्ही जेवण बनवलेलं आहे. आता तिची एंट्री होणार. हे आमचे लास्ट मुमेंटवर राहिलेले डेकोरेशन. आता ती येत आहे. या वेलकम 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 वेलकम. तर मी आता प्रतीक्षाचं ओवाळणी करायला जाणार आहे. आहा, थांब 1 मिनिट. हा 1 2 3. ती जेवण करायला तर बसली, पण लास्ट मध्ये आमचं दीप प्रज्वलन बाकी आहे. आता आम्ही दीप प्रज्वलन करून प्रतीक्षाला जेवण करायला सांगणार आहे. येस. अरे गिफ्ट द्यायचं राहिलं मला प्रतीक्षाला. तू पण एकदा क्षमा विचारून द्या. ते चारून दे चांगला, पोट भरत पर्यंत.
चारा चाराच्या चक्करमध्ये पूर्ण आलं वा. ये ग फ्रुटी तू पण ये. मी चालतो व्हिडिओ बनवून. मला असं वाटतं आम्ही केळ म्हणत फक्त गाजराचा हलवा वाजवून. सगळे फक्त गाजरचा हलवा चालवून देत आहे. एवढे सर्व व्हिडिओ घेतले आम्ही. एवढं आता तिचं जेवताना लास्ट वाली क्लिप. पूर्ण जेवण संपवायचं आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण बनवलेलं आहे. तर सगळं जेवण फिनिश करायचं आहे आणि मग सांगायचं जेवण कसं बनलं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. खूप सगळे जे रिच्युअल्स आहे, मोर दॅन 3 to 5 जे रिच्युअल्स आहे, ते सगळे रिच्युअल्स आमचे आज झालेले आहे. उद्या आम्हाला जायचं आहे. माझ्या मावस भावाची उद्या हळद आहे. म्हणजे यांचे जे लग्न आहे ते क्लॅश झालेले आहे. माझ्या मावशीच्याकडे या वीकमध्ये आहे आणि आमच्याकडे नेक्स्ट वीकमध्ये आहे लग्न. सो आम्हाला उद्या जायचं आहे. तर हे जे आजचे अर्धे आहे रिच्युअल्स ते आज आम्ही परफॉर्म केलेले आहे. उद्या त्याचं लग्न, उद्या त्याची हळद आहे, तर उद्या मी तिकडे जाईल. सो उद्या अर्ली मॉर्निंगला मी सासरी जाईल. कारण माझ्या सासरहून माझ्या मावशीचं घर जवळ आहे, तर आम्ही तिकडनं जाऊ. आणि काय म्हणते, सो असा होता आमचा दिवस. आय होप मी खूप सगळे जे रिच्युअल्स आहे ते कवर करू शकली. अँड वी क्रिएटेड लॉट्स ऑफ मेमरीज हिअर. सो असेच जर माझे ब्लॉग्स छान वाटत आहे, सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. आणि नेक्स्ट जो व्लॉग आहे तो बिलकुल मिस नका करू, कारण नेक्स्ट जो व्लॉग राहणार आहे तो माझ्या भावाच्या वेडिंगचा व्लॉग मी शूट करेल उद्या, तिकडच्या हळदीचा वगैरे. सो हे बघा प्रतीक्षाचं केळवण आहे. तर कुत्रं पण आलं तिचं केळवण करायला. आणि अधीरा त्याला पोळी टाकत आहे. Do like, share, subscribe my YouTube channel for upcoming updates and I promise I won't disappoint you. खूप छान व्लॉग्स अजून अपकमिंग येणार आहेत. सो तुमचं जे सगळं प्रेम आहे ते असंच देत राहा. थँक्यू सो मच टिल द एंड माझा व्लॉग बघितल्यानंतर. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू.